केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024च्या तारखा जाहीर केल्या आहेत. संपूर्ण देशात 19 एप्रिलपासून 1 जूनपर्यंत 7 टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. तसेच महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मेपर्यंत 5 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या घोषणेबरोबरच आचारसंहिताही लागू झालेली आहे. परंतु ही आचारसंहिता म्हणजे नक्की काय असतं, त्याचे नियम, उद्देश तसेच फायदे नक्की काय असतात, हेच या व्हिडिओमधून जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला जाणून घेऊया आचारसंहितेबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात. नंबर 1. आचारसंहिता म्हणजे काय? आचारसंहिता हा भारतीय निवडणुकांचा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. आचारसंहिता ही निवडणूक समितीने तयार केलेली अशी मार्गदर्शक तत्त्वे आहेत जी सर्व राजकीय पक्षांनी पाळणे बंधनकारक आहे. आचारसंहिता म्हणजे निवडणूक आयोगाच्या त्या सूचना त्यांचे पालन प्रत्येक पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी निवडणूक संपेपर्यंत करणे बंधनकारक असते. जर एखाद्या उमेदवाराने त्या नियमांचे पालन केले नाही तर निवडणूक आयोग त्याच्यावर कारवाई सुद्धा करू शकतो. त्याला निवडणूक लढवण्यापासूनही रोखू शकते. उमेदवारावर FIR सुद्धा नोंदवला जाऊ शकतो. तसेच दोषी आढळल्यास त्याला तुरुंगवासही होऊ शकतो. नंबर 2. आचारसंहिता कधीपासून लागू होते आणि कालावधी. निवडणूक आयोगाकडून निवडणुका जाहीर केल्या जातात. यासोबतच आचारसंहिताही लागू होते आणि ती निवडणुकीच्या निकालासोबतच संपते. ज्या क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जातात त्या क्षणापासून ही आचारसंहिता लागू होते. ती निकाल लागेपर्यंत चालूच असते. 2024च्या निवडणुकाचा निकाल हा 4 जूनला लागणार आहे. त्यामुळे 4 जूनपर्यंत ही आचारसंहिता लागू राहील. नंबर 3. आचारसंहितेची उद्दिष्टे. निवडणूक प्रचार निष्पक्ष आणि स्वच्छ व्हावा हा आचारसंहितेच्या नियमांमागचा खरा उद्देश आहे. सत्ताधारी राजकीय पक्षांना अयोग्य फायदा घेण्यापासून रोखणे आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर थांबवणे ही त्या नियमांमागची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. निवडणुकीदरम्यान दंगली आणि मारामारी हे सामान्य आहे आणि हेच नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय निवडणूक आयोग आदर्श आचारसंहितेच्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करत असते आणि कोणत्याही प्रकारची अनियमितता निदर्शनास आल्यास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश त्या क्षेत्रातील अधिकाऱ्याला देते. आचारसंहितेचा महत्त्वाचा उद्देश हा पक्षांमधील मतभेद टाळणे तसेच शांततापूर्ण आणि निष्पक्ष निवडणुका पार पाडणे हा आहे. आचारसंहितेतील नियम. ज्या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू असते त्या राज्यांमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री वा इतर कुठल्याही मंत्र्यांना कोणत्याही घोषणा करता येत नाही. तसेच कुठल्याही प्रकारचे पायाभरणी, उद्घाटन किंवा भूमिपूजनाचा कार्यक्रमही करता येत नाही. निवडणूक प्रचारासाठी सरकारी विमाने, वाहने किंवा सरकारी बंगला वापरता येत नाही. सरकारी निधी कोणत्याही विशिष्ट पक्षाला किंवा उमेदवाराच्या फायद्यासाठी वापरला जाऊ शकत नाही. धर्माच्या नावावर मते मागता येणार नाही. मतदारांना आकर्षित करण्यासाठी मतदारांना पैसे वाटणे, महागड्या वस्तूंचा आमिष दाखवणे किंवा धमकी देऊन त्यांच्यावर दबाव आणणे हे सगळं आचारसंहितेच्या नियमात बसत नाही. प्रचारासाठी कुठल्याही धार्मिक स्थळांचा वापर करण्यावरही बंदी असते. पोलिसांच्या परवानगीशिवाय राजकीय रॅली काढता येत नाही. केंद्र किंवा राज्य सरकारचा कोणताही मंत्री निवडणुकीच्या कामात असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला अधिकृत चर्चेसाठी बोलावू शकत नाही. नंबर 5. निवडणुकीच्या दिवशी काय नियम असतात? मतदारांना पैसे देणे, मतदारांना धमकी देऊन घाबरवणे, बोगस मतदान, मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आतल्या कक्षेत कुठल्याही पद्धतीने प्रचार करणे, प्रचाराचा अवधी संपल्यानंतरही प्रचार करत राहणे आणि मतदारांना केंद्रापासून घेऊन जाणे किंवा परत आणणे, त्यांची जाणे येण्याची सोय करणं, वाहन मिळवून देणं यातलं काहीही करण्यास आचारसंहितेनुसार बंदी आहे. राजकीय पक्षांच्या वर्तनावर आणि हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोग निरीक्षकांची नियुक्ती करते. याच निरीक्षकांना निवडणूक केंद्रावर जर काही गैरप्रकार आढळला तर ते याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्याकडे करतात आणि यावर कारवाई केली जाते. तर ही आचारसंहितेविषयी माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.